हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत जशी बाजारामध्ये भेटते त्या पद्धतीने कुल्फी आपण घरी कशी बनवू शकतो आणि अगदी कमी साहित्यात बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे। तर तुम्हाला ही नक्कीच आवडेल। तर इकडे बघू शकता मस्त अशी इथे कुल्फी सेट झालेली आहे आणि ती लगेच वितळतेही नाहीये। अगदी परफेक्ट असं कुल्फीचं टेक्स्चर इथे आलेलं आहे आणि बघू शकता इथे छान अशी आपली कुल्फी तयार आहे। तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर रेसिपीला स्टार्ट करूया। तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेलं आहे दूध। तर इथे मी कुल्फी बनवण्यासाठी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। जेवढं आपण घट्ट दूध घेऊ तेवढं आपलं कुल्फी छान बनणार आहे। जर तुम्ही पातळ घेतलात तर त्याचं कुल्फी व्यवस्थित बनणार नाही आणि त्यामध्ये आईस क्रिस्टल जास्त तयार होतील। तर इकडे बघू शकता आपल्याला हे दूध आहे ते 5 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे। ते अजून थोडंसं घट्ट झालं की मग आपल्याला ते साईडच्या कडेला जी चिटकलेली साय आहे ती आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण कुल्फी खाणार त्यामध्ये त्याचे थोडे थोडे कण लागतील तर ते छान टेस्ट येते। तर इकडे बघू शकता की 5 मिनिटं दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी घातलेला आहे 2 चमचा मिल्क पावडर। मिल्क पावडरही आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता दूध आपल्या इकडे घट्ट झालेलं आहे आणि आता परत आपल्याला याला 2 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहे कॉर्नफ्लॉवर। तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून या दुधामध्ये घालायचं आहे। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे हे दूध आहे ते लगेच घट्ट होतं। तर इकडे बघू शकता की कॉर्नफ्लॉवर मी इथे घातलेलं आहे आणि ते मिक्स करायचं आहे। तर मिक्स केलं की हे दूध आहे ते घट्ट झालेलं आहे। आता आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर आहे तेही 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते। तर इकडे बघू शकता आता कॉर्नफ्लॉवर शिजलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे साखर। साखर तुम्ही तुमच्या गोडानुसार कमी जास्त घेऊ शकता। इथे मी 4 चमचे साखर वापरलेली आहे, कारण जेव्हा आईस्क्रीम थंड होते तेव्हा गोड असेल तर ती अजूनच टेस्टी लागते, म्हणून यामध्ये मी 4 चमचे साखर घातलेली आहे। साखरही आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी घातलेले आहेत बदाम। तुम्हाला हवं तर तुम्ही ते घालू शकता किंवा ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। पण जेव्हा आपण कुल्फी खाणार त्यामध्ये थोडे थोडे जर बदामाचे तुकडे आले तर अजूनच त्याला छान टेस्ट येईल। आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे 2 ते 3 वेलची बारीक करून घातलेली आहे, त्याने कुल्फीला छान टेस्ट येईल। तर इकडे आपलं कुल्फीसाठीचं लागणारं मिश्रण तयार आहे। आता आपल्याला हे गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे। तर इकडे बघू शकता की हे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे। आता आपण याला कुल्फी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर इकडे मी डब्याचा वापर करत आहे। तुमच्याकडे जर कुल्फी बनवण्याचे मोल्ड असतील तर तेही तुम्ही इथे वापरू शकता। आणि इथे एक टिप आहे, जर तुम्हाला कुल्फीमध्ये जास्त असं कण हवे असतील तर तुम्ही हे कुल्फी आहे ते डायरेक्ट सेट करायला ठेवू शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता। तर इकडे सर्व कुल्फीचं मिश्रण आहे ते मी या डब्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालत आहे आईस्क्रीम स्टिक्स। व्यवस्थित स्टिक्स यामध्ये घालून झाल्या की त्यानंतर त्याला झाकण लावून ठेवायचं आहे, किंवा जर तुमच्याकडे झाकणाचा डब्बा नसेल तर वरून अल्युमिनियमची फॉईल लावून पॅक करून ठेवायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये पाणी जाणार नाही किंवा आईस क्रिस्टल्स जमा होणार नाहीत। तर इकडे बघू शकता की 8 तासानंतर ही आईस्क्रीम आहे ती व्यवस्थित सेट झालेली आहे। अगदी परफेक्ट अशी इथे आईस्क्रीम सेट झालेली आहे, अजिबातही यामध्ये आईस क्रिस्टल जमा झालेले नाहीयेत। तर आता आपल्याला ही जी आईस्क्रीम आहे ती एका पाण्यामध्ये थोडंसं डिप करून ठेवायचं आहे। अगदी 5 सेकंदासाठी हे डब्बा आहे तो पाण्यामध्ये डिप करायचा आहे, जेणेकरून ती आईस्क्रीम आहे ती लगेच बाहेर निघेल। तर इकडे बघू शकता की आपली मस्त अशी बाजारामध्ये भेटते तशीच कुल्फी किंवा तुम्ही आईस्क्रीमही म्हणू शकता ती घरच्या घरी बनवून तयार आहे आणि अगदी परफेक्ट अशी सेटही झालेली आहे। तर आता आपण याला 4 भागामध्ये कट करून घेणार आहे। अगदी ठेल्यावरती जशी भेटते तशीच ही कुल्फी आपण घरी बनवून तयार केलेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका।
तर इकडे बघू शकता की कुल्फी व्यवस्थित सेट झालेली आहे आणि ती मस्त अशी परफेक्ट कट करूनही झालेली आहे आणि तिला टेक्स्चरही अगदी मस्त असं रवाळ आलेलं आहे। इकडे आपली परफेक्ट अशी कुल्फी तयार आहे। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। थँक यू।